12वीच्या निकालासंदर्भात बोर्डाची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया। त्यांची टक्केवारी आहे 89.79। खाजगी विद्यार्थी म्हणून जे बसलेत फॉर्म नंबर 17 भरून खाजगी विद्यार्थी एकूण 36,941 प्रविष्ट झाले होते। त्यापैकी 29,634 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, म्हणजे उत्तीर्णाची टक्केवारी आहे 80.21। जे रिपीटर असतात, पुनर्परीक्षा देणारे, त्यामध्ये एकूण 50,346 विद्यार्थी बसले होते। त्यापैकी 18,349 विद्यार्थी उत्तीर्ण झालेली आहे, ही टक्केवारी आहे 36.44। त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी जी झाली आहे ती यावेळेला 8,367 होती। 8,367 दिव्यांग विद्यार्थी हे परीक्षेत बसले होते। त्यापैकी 7,579 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत, ही टक्केवारी 90.58% आहे। 12वीच्या परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना आपण प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण देण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे। आता सर्व विभागीय मंडळातून म्हणजे जे नियमित विद्यार्थी बसलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात टॉपवर आहे कोकण विभाग। कोकण विभागचा निकाल जो आहे तो 94.14% लागलेला आहे। सर्व 9 विभागामध्ये 1 नंबरला आहे कोकण विभाग 94.14%। आणि सर्वात कमी निकाल हा लातूर विभागाचा लागलेला आहे 84.14%। नेहमीप्रमाणे एक आनंदाची बातमी आहे की सर्व विभागीय मंडळातून नियमितपणे मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 93.15% आहे आणि मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 86.80% आहे। म्हणजेच 6.35% मुली ह्या मुलांपेक्षा जास्त उत्तीर्ण झालेल्या आहेत। 86.80 मुली 93.15% आणि मुलं 86.80%, म्हणजे 6.35% मुली ह्या जास्त संख्येने पास झालेल्या आहेत।